हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. प्रिव्हियस लेक्चरला आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन या टॉपिकमध्ये एक्झरसाइज 5.1 पाहत होतो. या एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन 1 and 2 आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत. आज आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. क्वेश्चन 3 काय आहे बघा. Find the area of the region included between. First question आहे y square is equal to 2x. आणखी लाईन y is equal to 2x. y square is equal to 2x हे इक्वेशन ऑफ द कर्व आहे. आणखी y is equal to 2x हे इक्वेशन ऑफ द लाईन आहे. आपल्याला या क्वेश्चन मध्ये एरिया बिटवीन कर्व अँड लाईन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला कर्व आणखी लाईन यांचे पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करावं लागेल. ते फाइंड आउट करण्यासाठी मी काय करतो आहे बघा. पहिल्यांदा गिवन इक्वेशन ऑफ द कर्व is given equation of the curve is y square is equal to 2x. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. त्याच्यानंतर given equation of the line is, लाईनचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे y is equal to 2x. याला इक्वेशन नंबर 2 असं नाव देतो. For the points of intersection, for the points of intersection of the curve and the line, for the points of intersection of the curve and the line, या ठिकाणी इक्वेशन 2 मध्ये y is equal to 2x आहे. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये मी सबस्टिट्यूट करतो. फ्रॉम 1 and 2 we get, from 1 and 2 we get, या ठिकाणी y च्या बदली मी 2x भरणार आहे आणि y स्क्वेअर आहे म्हणजे 2x स्क्वेअर होणार इज इक्वल टू 2x. 2x चा स्क्वेअर केला इज इक्वल टू 2x मिळणार आहे. मी इथं लिहितो आहे 4x स्क्वेअर हे प्लस 2x आहे. या साइडला येऊन मायनस होणार. 4x स्क्वेअर मायनस 2x इज इक्वल टू 0 मिळणार. याच्यामधून मी 2x जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. या दोन टर्मचा प्रॉडक्ट 0 येतो आहे. म्हणून आपण फर्स्ट टर्म इज इक्वल टू 0 लिहू शकतो किंवा सेकंड टर्म म्हणजे 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 लिहू शकतो. 2x इज इक्वल टू 0, देयरफॉर x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 1/2 मिळणार आहे. म्हणजे पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शनचे x कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहेत 0 आणखीन हाफ. आता या व्हॅल्यूज इक्वेशन 2 मध्ये आपण सबस्टिट्यूट केल्या तर y कोऑर्डिनेट आपल्याला मिळणार आहेत. when x is equal to 0 then y is equal to 2x आहे म्हणजे 2 into 0 is equal to 0 मिळणार आहे. त्याशिवाय when x is equal to half, x ची व्हॅल्यू हाफ आहे, then y is equal to 2x means 2 into half is equal to 1 मिळणार आहे. Therefore, the points of intersection are, इथं बघायचं x कोऑर्डिनेट 0 आहे त्यावेळी y कोऑर्डिनेट 0. त्याला नाव समजा आपण पॉइंटला O दिलं तर O 0,0 मिळणार आहे. आणि दुसरा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याला समजा नाव आपण A दिलं तर A चे कोऑर्डिनेट हाफ कॉमा 1 असणार आहे. कोऑर्डिनेट ऑफ A हाफ कॉमा 1 मिळणार. म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन O 0,0
आणखी ए हाफ कॉमा 1 मला मिळालेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे जे इक्वेशन 1 आहे, इक्वेशन ऑफ द कर्व, ते मॉडिफाय करून घेऊ. y इज इक्वल टू बोथ साइडचं स्क्वेअर रूट घेतो आहे. y इज इक्वल टू प्लस और मायनस अंडर रूट 2x मिळणार आहे. मी इथं असं लिहितो y इज इक्वल टू, यातली पॉझिटिव्ह व्हॅल्यू विचारात घेतो, y इज इक्वल टू रूट 2x. कारण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये y माझं पॉझिटिव्ह असणार आहे. इन फर्स्ट क्वाड्रंट y ग्रेटर दॅन 0 असतं, म्हणजे पॉझिटिव्ह असतं. आता गिवन इन्फॉर्मेशन, आणखीन आपण जे कोऑर्डिनेट ऑफ दी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जे फाइंड आउट केलेले आहेत, त्याच्या आधारे आपण डायग्राम ड्रॉ करू. हा माझा x ऍक्सिस असणार आहे, हा y ऍक्सिस आहे. ठीक आहे. याला x डॅश, y डॅश असं नाव दिलं. हा ओरिजिन आहे. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0,0 असतात. इथं समजा हे डिस्टन्स इथपर्यंतचं 1 आहे आणि इथपर्यंतचं डिस्टन्स 1 आहे. इथं हाफ कॉमा 1, हाफ इथं येईल, हाफ माझं इथं असणार, इथं जर 1 असेल तर. आणखी हाफ कॉमा 1 म्हणजे पॉइंट तुमचा येणार आहे तो या ठिकाणी येणार आहे. आणखी y² इज इक्वल टू 2x, y² इज इक्वल टू 2x, हे जे इक्वेशन आहे हे राईट हँड पॅराबोलाचं इक्वेशन आहे. त्यामुळं हा कर्व माझा असा असणार आहे. राईट हँड पॅराबोलाचा कर्व या टाइप मध्ये तुम्हाला भेटेल, या पॅटर्न मध्ये असेल. ओके. त्याशिवाय ही लाईन मी ड्रॉ करतो आहे 0,0. आणखी हा जो पॉइंट आहे हाफ कॉमा 1 ए नावाचा, ही OA लाईन मी ड्रॉ करतो आहे. ठीक आहे. या पद्धतीनं OA लाईन तुम्ही ड्रॉ केली. आता आपल्याला जो एरिया फाइंड आउट करायचा आहे, एरिया बिटवीन कर्व अँड लाईन, म्हणजे इथं जो मी शेडेड पोर्शन दाखवतो आहे, हा शेडेड पोर्शन म्हणजेच तुमचा रिक्वायर्ड एरिया असणार आहे. ठीक आहे. मी माझ्या सोयीसाठी याला नाव देतो आहे. इथं O आहे, इथं काहीतरी D नाव दिलं, हे A आहे. इथं मी काहीतरी समजा B नाव दिलं, इथं काहीतरी C नाव दिलं. रिक्वायर्ड एरिया जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर काय करावं लागेल बघा. रिक्वायर्ड एरिया is equal to area of the region. एरिया ऑफ द रिजन या कर्वच्या अंडर असणारा एरिया म्हणजेच ODACO. माइनस एरिया ऑफ द रिजन या लाईनच्या अंडर असणारा एरिया म्हणजेच ODABO फाइंड आउट करावा लागेल. म्हणजेच इथं मी लिहितो हा एरिया म्हणजेच एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व. कर्वचं इक्वेशन काय आहे, y² इज इक्वल टू 2x माइनस एरिया अंडर द लाईन, लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 2x. ठीक आहे. आता एरिया अंडर द कर्व जर फाइंड आउट करायचा असेल, कर्वचं इक्वेशन आहे y² इज इक्वल टू 2x किंवा y इज इक्वल टू अंडर रूट 2x आपण मिळवलं होतं. आणि लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 2x. एरिया अंडर द कर्व फाइंड आउट करण्यासाठी इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू हाफ
रूट 2x dx फाइंड आउट करावं लागेल. म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू हाफ रूट 2x dx मायनस एरिया अंडर द लाईन फाइंड आउट करण्यासाठी इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू हाफ 2x dx काढावं लागेल. ओके, मी इथं जागा अवेलेबल करतो आहे. नेक्स्ट स्टेपला इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू हाफ, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू हाफ हे रूट 2 मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. आणखीन इथं राहणार आहे रूट x dx मायनस हे 2 मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू हाफ x dx असा आपल्याला मिळेल. नेक्स्ट स्टेपला या ठिकाणी काय होणार बघा, रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू रूट 2 ॲज इट इज ठेवतो. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू हाफ रूट x लिहिण्याची स्टाईल बदलतो, x रेस टू हाफ dx असं लिहितो मायनस 2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू हाफ x dx. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, हे रूट 2 ॲज इट इज x रेस टू हाफ चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x जर केलं तर x रेस टू 3/2 अपॉन 3/2 आणखी लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट हाफ मेन्शन करणार मायनस 2 इंटू x इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x केलं तर x² अपॉन 2 येणार आहे आणि लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट हाफ लिहिणार. हे डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टिप्लाय करणार आणि ब्रॅकेटच्या बाहेर घेणार म्हणजे रूट 2 इंटू 2 अपॉन 3 आणि ब्रॅकेट मध्ये x रेस टू 3/2 आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करू, हाफ रेस टू 3/2 मायनस 0 रेस टू 3/2. ओके, मायनस 2 इंटू आता हे 2 आणखीन हे 2 कॅन्सल केलं तर मला मिळणार आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करणार म्हणजे हाफ स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर होणार. हाफ स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर इथं जागा अवेलेबल करू. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, 2 रूट 2 अपॉन 3 इथं बघायचं 1 रेस टू एनिथिंग केलं तर 1 येतं. इथं 2 रेस टू 3/2 म्हणजे 2 रेस टू 3/2 ची व्हॅल्यू 2 रूट 2 मिळते मायनस 0 रेस टू एनिथिंग केलं तर 0 येणार मायनस इथं हाफ रेस टू 2 म्हणजेच 1/4 मायनस 0. ठीक आहे, हे स्क्वेअर ब्रॅकेट इथं कंप्लीट होईल. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, हे आणखीन हे कॅन्सल होईल तर 1/3 मायनस 1/3 म्हणजेच 4 मायनस 3 अपॉन 12 इज इक्वल टू 1/12 स्क्वेअर युनिट्स. हा तुमचा रिक्वायर्ड एरिया असणार आहे. ओके, म्हणजेच एरिया बिटवीन कर्व अँड लाईन आपल्याला मिळतो आहे 1/12 स्क्वेअर युनिट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आपण या क्वेश्चन मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहत आहोत. क्वेश्चन नंबर 2 सेल्फ प्रॅक्टिस साठी तुम्हाला दिलेला आहे. तर आपण क्वेश्चन 3 पाहत आहोत. क्वेश्चन 3 काय आहे बघा, y is equal to x² and the line y is equal to 4x. y is equal to x² हे इक्वेशन ऑफ द कर्व आहे. आणखी लाईनचं इक्वेशन आहे y is equal to 4x. या क्वेश्चन मध्ये आपल्याला एरिया बिटवीन द कर्व अँड लाईन फाइंड आउट करायचा आहे. पहिल्या टर्म गिवन इक्वेशन ऑफ द कर्व काय आहे बघा, गिवन इक्वेशन ऑफ द कर्व इज y is equal to x² means x² is equal to y आहे. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. and given equation
of the line is y is equal to 4x आहे. याला इक्वेशन नंबर 2 असं नाव देतो. कर्व आणि लाईन यांचे पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन आपण फाइंड आउट करू. फॉर द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन of the curve and the line आपल्याला इक्वेशन 1 and 2 विचारात घ्यावं लागेल. इक्वेशन 2 मध्ये y is equal to 4x दिसतं. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट केली तर काय मिळेल बघा. फ्रॉम 1 and 2 we get आपल्याला मिळणार आहे 4x is equal to x square. तर y च्या बदली मी 4x पुट केलं म्हणजे x square minus 4x is equal to 0 मिळणार आहे. या ठिकाणी x जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे x minus 4 is equal to 0. या दोन टर्मचा प्रॉडक्ट 0 येतो आहे म्हणजे फर्स्ट टर्म is equal to 0 or second term is equal to 0. x is equal to 0 or x is equal to 4. पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन चे x कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहेत 0, 4. आता y कोऑर्डिनेट काढण्यासाठी या व्हॅल्यूज इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करू. when x is equal to 0 then y is equal to 4x आहे म्हणजे 4 into 0 is equal to 0 मिळणार आहे. when x is equal to 4 then y is equal to 4x आहे म्हणजे 4 into 4 is equal to 16. therefore the points of intersection are पहिला जो पॉइंट आहे त्याला समजा आपण O नाव दिलं. त्याचे कोऑर्डिनेट 0, 0 असणार आहे. x कोऑर्डिनेट 0 आहे, y कोऑर्डिनेट त्यावेळी 0 मिळाले. आणखीन सेकंड पॉइंट जो आहे त्याला समजा आपण A नाव दिलं तर x ची व्हॅल्यू 4 असताना y ची व्हॅल्यू 16 म्हणजे 4, 16 हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सेकंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. ओके, तर मी माझ्या रेडी रेफरन्स साठी इथं मेन्शन करतो 0, 0 O चे कोऑर्डिनेट आहेत. आणखीन A चे कोऑर्डिनेट आहेत 4, 16. ओके, आता गिवन इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण डायग्राम ड्रॉ करू. हे जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण मिळवलेले आहे आणखीन गिवन इन्फॉर्मेशन याच्या आधारे डायग्राम काढू. आता हा माझा x ऍक्सिस आहे आणखीन हा माझा y ऍक्सिस आहे. ठीक आहे, याला x डॅश नाव देऊ, y डॅश. आता हा जो पॉइंट आहे O 0, 0 आहे. हा जो O नावाचा पॉइंट आहे तो 0, 0 आहे. इथं बघायचं 1 2 3 4. आणखीन इथं y ऍक्सिस वरती आपल्याला 16 घ्यावं लागेल. तर 16 काय इथं आपल्या बोर्ड वरती बसणार नाहीये, पण आपण काय करू की या ठिकाणी इथं कुठेतरी 16 येतं असं मानू. हे 16 येतं तर 4, 16 म्हणजे हा पॉइंट इथं कुठेतरी मला मिळेल. या ठिकाणी हा A पॉइंट जो आहे तो 4, 16 मला मिळणार आहे. हा O पॉइंट 0, 0 इथं मिळणार आहे. म्हणजे तुमची जी लाईन असणार आहे ती लाईन, ही जी लाईन आहे ती या पॅटर्न मध्ये असेल. ठीक आहे, हा पॉइंट 0, 0 इथं राहणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर y is equal to x square means x square is equal to y. x square is equal to y हा अपवर्ड पॅराबोला असणार आहे. म्हणजे या पॅटर्न मध्ये तो पॅराबोला असेल.
हा अपवर्ड पॅराबोला असणार आहे. आणखीन तुमचा रिक्वायर्ड एरिया म्हणजेच एरिया बिटवीन दी लाईन अँड कर्व, म्हणजे इथं जो मी शेडेड पोर्शन तुम्हाला दाखवतो आहे हा एरिया म्हणजेच तुमचा रिक्वायर्ड एरिया असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच रिक्वायर्ड एरिया काढायचा आहे म्हणजेच एरिया अंडर दी लाईन मायनस एरिया अंडर दी कर्व तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. कर्वचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 4x. ओके, तर आपण आता गिवन इन्फॉर्मेशनच्या आधारे डायग्राम ड्रॉ केली. आता इथं आपल्या सोयीसाठी काही नावं देऊ. इथलं ए आहे, इथं काहीतरी डी नाव देतो, इथं काहीतरी बी नाव देतो, इथं काहीतरी सी नाव देतो. ओके, म्हणजे रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ द रीजन, एरिया अंडर द लाईन म्हणजेच ओ डी ए सी ओ, हा एरिया अंडर दी लाईन झाला, मायनस एरिया अंडर दी कर्व, एरिया ऑफ दी रिजन, हा रिजन आहे एरिया अंडर दी कर्व ओ डी ए बी ओ असणार आहे, ओ डी ए बी ओ. म्हणजेच रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया अंडर दी लाईन, लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 4x मायनस एरिया अंडर दी कर्व y is equal to x square, ठीक आहे. म्हणजेच एरिया अंडर दी लाईन फाइंड आउट करायचा असेल तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4, कारण या लाईनचं इक्वेशन x is equal to 4 असणार. हा जो पॉइंट आहे तो 4,0 असणार आहे. म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4, 4x dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 x square dx आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. एरिया अंडर दी लाईन मायनस एरिया अंडर दी कर्व फाइंड आउट करण्यासाठी इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 4x dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 x square dx फाइंड आउट करावं लागेल. इथं मी जागा अवेलेबल करतो आहे. या ठिकाणी रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू, आता 4 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ. 4 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 x dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 x square dx. नेक्स्ट स्टेपला हे 4 ऍज इट इज लिहिणार आहे. x चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x जर केलं तर x स्क्वेअर अपॉन 2 येणार. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट 0 आणि 4 मेन्शन केलं, मायनस x स्क्वेअर चं इंटिग्रेशन x क्यूब अपॉन 3 लोअर लिमिट आणखी अप्पर लिमिट मेन्शन करणार. ओके, नेक्स्ट स्टेपला 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट मध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करू, म्हणजे 4 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर होणार. हे 1/3 कॉन्स्टंट आहे, ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ. 1/3 इंटू ब्रॅकेट मध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे 4 क्यूब मायनस 0 क्यूब होणार आहे. इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट मध्ये 4 स्क्वेअर म्हणजे 16 मायनस 0
-1/3 इंटू ब्रॅकेट मध्ये 4 क्यूब म्हणजे 64 येणार -0. नेक्स्ट स्टेपला हे 2 इंटू 16 केलं तर 32 मिळणार -64/3. नेक्स्ट स्टेपला इथं जागा अवेलेबल करतो. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू, आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल तर इथं मिळणार आहे 96 -64/3 इज इक्वल टू 32/3 मिळणार. 6 - 4 केलं तर 2 राहतं, 9 - 6 केलं तर 3. हे 32/3 स्क्वेअर युनिट्स इतका तुमचा रिक्वायर्ड एरिया असणार आहे. म्हणजे एरिया बिटवीन द लाईन अँड कर्व आपल्याला फाइंड आउट करायचा होता, तो मिळालेला आहे 32/3 स्क्वेअर युनिट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, y² is equal to 4x and the line y is equal to x. या क्वेश्चन मध्ये आपल्याला एरिया बिटवीन कर्व अँड लाईन फाइंड आउट करायचा आहे. गिवन इक्वेशन ऑफ द कर्व अँड गिवन इक्वेशन ऑफ द लाईन याच्या आधारे आपण यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स फाइंड आउट करू. तर पहिल्यांदा गिवन इक्वेशन of the curve is y² is equal to 4x. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं लिहू. त्याच्यानंतर and इक्वेशन of the line is y is equal to x. याला इक्वेशन नंबर 2 असं नाव देऊ. For the points of intersection, for the points of intersection of the curve and line, curve and the line, आपल्याला काय करता येईल बघा. From 1 and 2, from 1 and 2 we get y is equal to x आहे. ही व्हॅल्यू y ची इक्वेशन 2 वरून y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करू तर आपल्याला काय मिळेल बघा. y च्या ठिकाणी x भरणार म्हणजे x² is equal to 4ax मिळणार. या साइडला मी इथे लिहितो x² - 4ax is equal to 0. याच्यातून x कॉमन घेतलं तर x - 4a is equal to 0. या दोन टर्मचा प्रॉडक्ट 0 येतो आहे म्हणून x is equal to 0 or x - 4a is equal to 0. x is equal to 0 or x is equal to 4a. म्हणजे पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शनचे x कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले 0 आणखी 4a. या व्हॅल्यूज इक्वेशन 2 मध्ये जर सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल when x is equal to 0 then y is equal to x is equal to 0 मिळणार. when x is equal to 4a then y is equal to x is equal to 4a. x ची व्हॅल्यू 4a पुट केली म्हणजेच therefore the points of intersection are पहिला बघा 0,0. x ची व्हॅल्यू 0 असताना y ची व्हॅल्यू 0 मिळते त्याला नाव o दिलं तर 0,0. आणखी दुसरा जो पॉइंट आहे a त्याचे कोऑर्डिनेट असणार आहेत 4a, 4a. म्हणजे पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन 0,0 आणि 4a, 4a मिळालेले आहेत. मी माझ्या रेडी रेफरन्स साठी o चे कोऑर्डिनेट 0,0 आणखी a चे कोऑर्डिनेट 4a, 4a असे मिळालेले आहेत असं मेन्शन करून ठेवतो. त्याच्यानंतर इथं जागा अवेलेबल करू. या ठिकाणी हे y² is equal to 4x हे जे गिवन इक्वेशन आहे
याला आपण फर्दर सिम्प्लिफाय करू. गिवन इक्वेशन ऑफ द कर्व जे दिलेलं आहे याला फर्दर जर सिम्प्लिफाय केलं तर y इज इक्वल टू प्लस ऑर मायनस अंडर रूट 4ax मिळणार आहे. y इज इक्वल टू प्लस ऑर मायनस अंडर रूट 4ax मिळणार आहे. y इज इक्वल टू मी यातली पॉझिटिव्ह व्हॅल्यू विचारात घेतो अंडर रूट 4ax, कारण इन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये y माझं ग्रेटर दॅन 0 असतं म्हणजे पॉझिटिव्ह असतं. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये y पॉझिटिव्ह असणार म्हणून याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू मी माझ्या सोयीसाठी कन्सिडर करताय. आता गिवन इन्फॉर्मेशन आणखी तुम्ही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट केले त्याच्या आधारे आपल्याला डायग्राम ड्रॉ करता येईल. इथं हा माझा x ऍक्सिस आहे, हा माझा y ऍक्सिस आहे. याला आपण x डॅश नाव दिलं. हा ओरिजिन असणार आहे. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0,0. इथं काहीतरी पॉइंट जो आहे तो 4a डिस्टन्स वरती आहे म्हणजे याला आपण 4a म्हटलं. तसंच इथं 4a y अक्षावरती आहे असं कन्सिडर केलं म्हणजे तुमचा पॉइंट 4a, या ठिकाणी येणार आहे a 4a, ठीक आहे. आणखी y² इज इक्वल टू 4ax हे राईट हँड पॅराबोलाचं इक्वेशन आहे आणि राईट हँड पॅराबोलाचं नेचर तुम्हाला माहिती आहे या टाइपचा कर्व तुम्हाला भेटेल, ठीक आहे. आता तुम्ही ही लाईन ड्रॉ केली, OA लाईन ड्रॉ केली तर या ठिकाणी रिक्वायर्ड एरिया म्हणजेच एरिया बिटवीन कर्व अँड लाईन म्हणजे इथं जो मी शेडेड पोर्शन दाखवतो आहे हा शेडेड पोर्शन म्हणजेच तुमचा रिक्वायर्ड एरिया असणार आहे. ओके, हा रिक्वायर्ड एरिया फाइंड आउट करण्यासाठी मी इथं काही नावं देतो आहे. इथं O, इथं काहीतरी D नाव दिलं, इथं A दिलेलंच आहे, इथं काहीतरी B नाव देतो, इथं C नाव देतो. रिक्वायर्ड एरिया काढायचा असेल तर एरिया अंडर द कर्व मायनस एरिया अंडर द लाईन तुम्हाला फाइंड आउट करावा लागेल. मी इथं जागा अवेलेबल करून घेतो. या कर्वचं इक्वेशन इथं मेन्शन करतो. y इज इक्वल टू अंडर रूट 4ax आहे आणि लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू x. y इज इक्वल टू x, ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला रिक्वायर्ड एरिया फाइंड आउट करायचा आहे. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व म्हणजेच एरिया ऑफ द रीजन ODACO minus area of the region area under the line घेणार आहे ODABO म्हणजेच रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व कर्वचं इक्वेशन आहे y² इज इक्वल टू 4ax मायनस एरिया अंडर द लाईन लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू x इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व काढायचा असेल तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4a काढावं लागेल. आणखी कर्वचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू अंडर रूट 4ax म्हणजे अंडर रूट 4ax dx घ्यावं लागेल. म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4a अंडर रूट 4ax dx मायनस एरिया अंडर द लाईन म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4a
एक्स dx फाइंड आउट करावं लागेल, कारण इथं y इज इक्वल टू x आहे. मी आता इथं जागा अवेलेबल करतो. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू, इथं बघायचं या ठिकाणी √4a, 4 चं रूट घेतलं तर 2 येणार आहे, ते मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. a चं रूट घेतलं तर √a, ते पण कॉन्स्टंट असल्यामुळं इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. आणि इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4a √x dx असं इथं शिल्लक राहील, मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4a x dx ॲज इट इज राहणार आहे. ओके, नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, 2√a ॲज इट इज राहील. √x लिहिण्याची स्टाईल बदलतो. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4a x raised to half dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4a x dx ॲज इट इज ठेवलं. नेक्स्ट स्टेपला 2√a, आणखी याचं इंटिग्रेशन x raised to half चं इंटिग्रेशन x raised to 3/2 अपॉन 3/2 असणार आहे. आणखी लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट 4a मेन्शन करणार, मायनस x चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x² अपॉन 2 असणार आहे. आणि लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट मेन्शन केलं 0 to 4a. मी इथं जागा उपलब्ध करतो आहे. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू, इथं बघायचं 2√a ॲज इट इज राहील. हे 3/2 इथं डिवाइड आहे, इनवर्सली मल्टिप्लाय होईल, ब्रॅकेटच्या बाहेर घेतो 2/3. आणखी इथं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट भरू, म्हणजेच 4a raised to 3/2 मायनस 0 raised to 3/2 मायनस हे 1/2 मी ब्रॅकेटच्या बाहेर घेतो. आणखीन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करू, म्हणजे 4a होल स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर होणार. नेक्स्ट स्टेपला इज इक्वल टू, इथं 2 into 2 केलं तर 4√a अपॉन 3 ॲज इट इज ठेवलं. इथं बघायचं 4 raised to 3/2, 4 raised to 3/2 करणार. 4 चं स्क्वेअर रूट घेतलं तर 2 येतं, 2 चा क्यूब केला तर 8 मिळणार. आणखीन a raised to 3/2 म्हणजे a√a मिळणार. मायनस 0 काय लिहिण्याची आवश्यकता नाही, मायनस हाफ इंटू 4 चा स्क्वेअर केला तर 16a² मिळणार. नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं या ठिकाणी 8 into 4 करणार, म्हणजेच मिळणार आहे 32. √a into √a केलं तर a मिळणार, a into a केलं तर a² मिळणार, म्हणजे 32a² अपॉन 3 मायनस इथं 2 1 जा 2, 2 8 जा 16 म्हणजे मायनस 8a². आता इथं डिनॉमिनेटर्स इक्वल नाही, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 32a² मायनस 24a² अपॉन 3. आता 32a² मायनस 24a² जर केलं तर मला मिळणार आहे 8a² अपॉन 3. 8a² अपॉन 3 स्क्वेअर युनिट हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. रिक्वायर्ड एरिया जो आहे तो 8a² अपॉन 3 स्क्वेअर युनिट असणार आहे. म्हणजे एरिया बिटवीन कर्व अँड लाईन आपल्याला मिळतं आहे 8a² अपॉन 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा. y is equal to x² plus 3 हे इक्वेशन ऑफ द कर्व आहे अँड द लाईन y is equal to x plus 3. या क्वेश्चन मध्ये आपल्याला एरिया बिटवीन कर्व अँड लाईन फाइंड आउट करायचा आहे. पहिल्या प्रथम आपण कर्व आणखी लाईन यांचे पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करू. त्यासाठी मी काय करतो आहे बघा, गिवन
इक्वेशन ऑफ द कर्व इज y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3, याला इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. त्याच्यानंतर अँड गिवन इक्वेशन ऑफ द लाईन, गिवन इक्वेशन ऑफ द लाईन इज y इज इक्वल टू एक्स प्लस 3, याला इक्वेशन नंबर 2 असं नाव देतो. फॉर points of intersection, for points of intersection of the curve and the line, इथं बघा from 1 and 2, from 1 and 2, इथं इक्वेशन 1 and 2 च्या लेफ्ट साइड्स इक्वल दिसत आहेत, म्हणून मी राइट साइड्स इक्वल लिहितो. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू एक्स प्लस 3. बोथ साइडचं मी 3 कॅन्सल केलं तर मला मिळणार आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स, एक्स स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू 0. याच्यामधून मी एक्स कॉमन घेतलं तर एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0. इथं या दोन टर्मचा प्रॉडक्ट 0 येतो आहे, म्हणून x इज इक्वल टू 0 और x मायनस 1 इज इक्वल टू 0. देयरफॉर x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 1. जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे x कोऑर्डिनेट 0 and 1 मिळालेले आहे. या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर y कोऑर्डिनेट मिळतील. व्हेन x इज इक्वल टू 0, then y is equal to x plus 3 means 0 plus 3 is equal to 3 मिळणार आहे. when x is equal to 1, then y is equal to x plus 3 means 1 plus 3 is equal to 4. Therefore the points of intersection, the points of intersection are पहिला पॉइंट समजा a कन्सिडर केला तर 0,3 मिळणार आहे. x ची व्हॅल्यू 0 असताना y ची व्हॅल्यू 3 आहे. दुसरा पॉइंट मी b कन्सिडर केला तर 1,4 मिळणार आहे. 1,4. मी माझ्या रेडी रेफरन्स साठी a चे कोऑर्डिनेट 0,3 आणखी b चे कोऑर्डिनेट 1,4 इथं मेन्शन करून ठेवतो. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार बघा, हे जे इक्वेशन ऑफ द कर्व दिलेला आहे त्याला थोडं मॉडिफाय करू. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय मायनस 3, हे प्लस 3 होतं त्या साईडला जाऊन मायनस 3 राहिलं, म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय मायनस 3 असं मॉडिफाय केलेलं इक्वेशन मला मिळेल. जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट केलेले आहेत, आणखी गिवन इन्फॉर्मेशन याच्या आधारे आपण ग्राफ ड्रॉ करू. इथं माझा x ऍक्सिस आहे, आणखीन हा काहीतरी y ऍक्सिस आहे. ठीक आहे, याला x, x डॅश, y, y डॅश, ओरिजिन. आता पहिला जो पॉइंट आहे 0,3, इथं बघा 1, 2 आणखी 3 इथं राहील, 4 इथं राहणार आहे. 0,3 हा पॉइंट इथं असेल, त्याचं नाव A आहे 0,3. त्याच्यानंतर 1,4 इथं बघा, इथं 1 आहे आणि 1,4 म्हणजे इथं पॉइंट येईल. हा जो पॉइंट आहे त्याचं नाव B असणार आहे 1,4. आता हा पॉइंट A 0,3, हा B 1,4, याच्यातून जाणारी मी एक लाईन ड्रॉ करतो आहे. ही लाईन ड्रॉ केली, या लाईनचं इक्वेशन असणार आहे y इज इक्वल टू x प्लस 3. त्याच्यानंतर x स्क्वेअर इज इक्वल टू y मायनस 3 हा जो कर्व असणार आहे तो अपवर्ड पॅराबोलाचा कर्व असणार आहे. मात्र या कर्वचा व्हर्टेक्स
किंवा या पॅराबोलाचा व्हर्टेक्स ओरिजिनला असणार नाही. जर x² इज इक्वल टू y या फॉर्मॅट मध्ये असतं तर याचा व्हर्टेक्स ओरिजिनला असता. इथं x² इज इक्वल टू y मायनस 3 आहे, म्हणजे याचा व्हर्टेक्स अप जाणार आहे, 3 ला इथं जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी हा पॉइंट मी इथं लिहितो. तर तुमचा कर्व जो असणार आहे तो या पॅटर्न मध्ये असणार आहे. इथं व्हर्टेक्स माझा शिफ्ट झालेला आहे, 0 चा कुठं गेलेला आहे, 0,3 या पॉइंटला गेलेला आहे. समजा या कर्वचं इक्वेशन जर असं असतं x² इज इक्वल टू y प्लस 3 असतं, तर हा कर्व इथं -1 -2 -3 ला शिफ्ट झाला असता खाली. ठीक आहे, लक्षात घ्या की या ठिकाणी कर्वचा व्हर्टेक्स शिफ्ट झालेला आहे 0,3 ला. आता तुमचा रिक्वायर्ड एरिया जो असणार आहे, इथं जो मी शेडेड पोर्शन दाखवतो आहे, हा शेडेड पोर्शन म्हणजे तुमचा रिक्वायर्ड एरिया आहे. म्हणजे एरिया अंडर द लाईन मायनस एरिया अंडर द कर्व असणार आहे. ही जी तुमची लाईन असणार आहे, ही लाईन ही x इज इक्वल टू 1 ची लाईन असणार आहे. x इज इक्वल टू 1 हा y ऍक्सिस आहे, याचं इक्वेशन x इज इक्वल टू 0 असतं. ठीक आहे, या ठिकाणी मी जागा अवेलेबल करतो आहे. कर्वचं इक्वेशन जे आहे ते तुम्हाला y इज इक्वल टू x² प्लस 3 आहे. कर्वचं इक्वेशन y इज इक्वल टू x² प्लस 3 आहे. ठीक आहे, आता रिक्वायर्ड एरिया आपल्याला काढायचा आहे. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया अंडर द लाइन, एरिया अंडर द लाइन, लाईनचं इक्वेशन आहे मायनस एरिया अंडर द कर्व, कर्वचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू x² प्लस 3. म्हणजेच रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया अंडर द लाईन काढायचं असेल तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x प्लस 3 dx काढावं लागेल. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x प्लस 3 dx मायनस एरिया अंडर द कर्व फाइंड आउट करायचा असेल तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x² प्लस 3 dx असं लिहिता येईल आपल्याला. नेक्स्ट स्टेपला रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू, इथं इंटिग्रेशन सेपरेट आहे ते मी एकत्रित करतो. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x प्लस 3 मायनस x² प्लस 3 with respect to x. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x प्लस 3 मायनस x² प्लस 3 with respect to x. मी आता इथं जागा अवेलेबल करतो. आता या ठिकाणी इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x प्लस 3 मायनस साइन मुळे साइन चेंज होतील, मायनस x² मायनस 3 विथ रिस्पेक्ट टू x. हे प्लस 3 मायनस 3 कॅन्सल होईल, तर काय मिळणार बघा, इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x मायनस x² विथ रिस्पेक्ट टू x लिहिणार. इथं आता मी इंटिग्रेशन सेपरेट केलं तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x² dx असं इंटिग्रेशन सेपरेट होईल. इथं जागा उपलब्ध करतो. आता या ठिकाणी x चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x केलं तर x² अपॉन 2 मिळणार आहे आणि लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट मेन्शन केलं, मायनस x² चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x जर फाइंड आउट केलं तर x³ अपॉन 3 मिळणार आहे, लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट 1 मेन्शन केलं. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, इथं 1/2 जे आहे ते मी ब्रॅकेटच्या बाहेर घेतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो, म्हणजे 1² मायनस 0² होणार, मायनस 1/3 मी ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 1³ मायनस
0 क्यूब होणार आहे. नेक्स्ट स्टेपला 1/2 इंटू ही व्हॅल्यू 1 स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 0 केलं तर 1 मिळतं, मायनस 1/3 इंटू 1च मिळणार आहे, म्हणजे हाफ मायनस 1/3 इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3 मायनस 2 अपॉन 6 इज इक्वल टू 1/6 स्क्वेअर युनिट्स. हा तुमचा रिक्वायर्ड एरिया असणार आहे, म्हणजे एरिया बिटवीन द लाईन अँड कर्व आपल्याला मिळतो आहे 1/6 स्क्वेअर युनिट्स. तर आज आपण इथं थांबणार आहोत. या टॉपिक मधले ऑलमोस्ट ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत. मिसलेनियस एक्सरसाइज तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करावी अशी अपेक्षा आहे. यानंतर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्सला आपण डिफरन्शियल इक्वेशन हा नवीन टॉपिक आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक स्टार्ट करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.